डॉक्टर चिल्ले आणि त्यांच्या सिस्टर 2 त्यांनी मला आतमध्ये बोलवलं आणि विचारलं की तुम्ही हे न्यूजला कशाला दिलं म्हणून, गोळी काळी आली म्हणून. तर ते मला ओरडत होते की एका गोळीने काय होते, कोण मरत नाही एक गोळी खाल्ल्याने. वांगणी ग्रामीण रुग्णालयातील धक्कादायक निष्काळजीपणा समोर आला आहे. रुग्णांना बुरशीयुक्त औषधे देण्यात आल्याची गंभीर तक्रार समोर आली असून याबाबत बोलणाऱ्या गरोदर रुग्णेशी डॉक्टर, फार्मासिस्ट आणि नर्स यांनी उर्मटपणे एक गोळी खाल्ली म्हणून काय मेली असतीस अशी अमानुष प्रतिक्रिया दिल्याचा आरोप आहे. 6 डिसेंबरला प्रथम हा प्रकार उघड झाला, तर 10 डिसेंबरला पुन्हा रुग्णालयात गेल्यावर रुग्णेला अपमानास्पद वागणूक देण्यात आली. संपूर्ण प्रकरणाचे CCTV फुटेजही उपलब्ध असल्याचे समजते. मनसे आणि मनसे विद्यार्थी सेना विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केलेली आहे. पाहूयात संपूर्ण वृत्तांत. बातमीच्या स्वरूपातच मला माहिती समजली होती. तर रुग्ण शिंदे नावाचा अशी प्राथमिक माहिती समजली. तर आपण चौकशी केली होती. तर ते गंगाधर पगारे साहेबांना कळवलं होतं का असा प्रकार वांगणीच्या PSCमध्ये घडतोय. त्यावर त्यांनी तात्काळ इथे चौकशी केली होती. परंतु आज रुग्ण वापस रुटीन चेकअपला आल्यानंतर त्याचा चेकअप झाल्यानंतर त्यांना आतमध्ये बोलावून जाब विचारला गेला. चिले म्हणून कोणतरी मॅडम होत्या डॉक्टर आणि त्यांचे 2 सहकारी होते. हे जाब विचारणे कितपत योग्य आहे आणि काय जाब विचारला त्यांनी? जाब विचारला म्हणजे एका गोळीने माणूस मरतो का, या भाषेत जर रुग्णांशी बोलणं असेल तर 100% या हॉस्पिटलकडे दररोज फेरा मारून बघण्याची गरज आहे. परंतु हे वांगणीतले राजकारणी आणि समाजकारणी ठेकेदार बनले आहेत. त्याच्यामुळे वांगणीतल्या लोकांकडे आणि हॉस्पिटलकडे लक्ष नाही यांचं. हॉस्पिटलला कोणताही सामाजिक कार्य करता येत नाही. मागे देखील मनसेने आवाज उठवला होता. आत्ता देखील या गोष्टीत आपण सोडणार नाही. या लोकांना यांची चूक आहे तर यांना त्याची भरपाई भोगावीच लागेल. एक माणसाच्या मृत्यूची किंमत यांना समजत नसेल म्हणून नालायकपणाचा कर झाला हा. एका गोळीने माणूस मरतोय का, ही स्टेटमेंट अयोग्य आहे आणि यांचा निषेध करतोय. आणि प्राथमिक पातळीवर चौकशी केली, जी काही स्टेटमेंट होती रुग्णाची देखील घेतली. रुग्णांनी स्टेटमेंट दिलेली. आता आपण यांच्या चौकशीचा फेरा मागे यांच्या लावू आणि 100% रुग्णाला न्याय देण्याचा प्रयत्न करू. आणि या हॉस्पिटलमध्ये जे चुकीचे प्रकार चालतात ते तात्काळ बंद झाले पाहिजे. नाहीतर आमदार साहेब खासदार साहेबांना आणि कलेक्टर आणि जे कोणी आपले अधीक्षक आहेत गंगाधर पगारे साहेबांना यांना मी रीतसर पत्रव्यवहार करणार आहे आणि वांगणीच्या PSCला टाळं लावा. जर लोकांना इथे येऊन मरण स्वीकारावं असं वाटत असेल म्हणजे या डॉक्टर लोकांना रुग्ण वाचवण्याचं यांच्या तत्वात आहे का नाही समजत नाही अद्यापही. या भाषेत यांची वर्तवणूक आहे. इथे एकच आरोग्य केंद्र आहे आणि त्याला सुद्धा पावसाळ्यात गलती लागलेली आहे. आपण आवाज उठवल्यानंतर त्याला ताडपत्री तात्काळ 2-3 दिवसात टाकली गेली. म्हणजेच राजकारण करण्यात व्यस्त आहेत आणि समाजकारणी म्हणून फक्त मनसेच काम करते इथे. या लोकांना लाजा कशा वाटत नाही. लोकांच्या घरी मतं मागायला गेल्यानंतर लोक यांना हाकलून का नाही देत, हा प्रश्न इथं उपस्थित होत आहे. आणि गंगाधर पगारे साहेबांना सांगणार आहोत आम्ही प्राथमिकपणे भेट घेऊन, जर वांगणीच्या PSCमध्ये जर लोकांना सुखसुविधा भेटणार नसेल तर त्याला टाळं ठोका. आमची लोक बदलापूरला गेली तरी हरकत नाही. धन्यवाद. माझं नाव आहे रेणुका सुनील शिंदे. मी चेकअपसाठी आलेली. मला उलटी, चक्कर आणि ताप होतं. तर मी चेकअप करून मेडिसिन घ्यायला गेली. तर त्यांनी मला गोळ्या दिल्या. तर त्या गोळ्या काळ्या दिसत होत्या. तर मी सिस्टरने सांगितलं की गोळी काळी दिसते. तर ते बोलले कुठे दिसत आहेत काळ्या. तर मला काळे औषध. मग त्यांनी चेंज करून दिल्या. त्याच्यानंतर परत आज मी चेकअपला आले. चेकअपला आल्याच्या नंतर त्यांनी मला एक डॉक्टर चिल्ले आणि त्यांच्या सिस्टर 2 त्यांनी मला आतमध्ये बोलवलं आणि विचारलं की तुम्ही हे न्यूजला कशाला दिलं म्हणून, गोळी काळी आली म्हणून. तर ते मला ओरडत होते की एका गोळीने काय होते, कोण मरत नाही एक गोळी खाल्ल्याने. निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन. युवा स्तंभ न्यूज नेटवर्क.